हाय फ्रेंड्स, माहीत चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी आज आपण बघणार आहोत रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यांपासून झमझमीत आणि चमचमीत नाश्ता कसा बनवायचा ते आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा किती छान नाश्ता झाला आणि टेस्टला पण एकदम छान लागतो. असा नाश्ता तुम्ही मुलांना पण देऊ शकता, स्वतः पण खाऊ शकता. खूप छान नाश्ता टेस्टला लागतो. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्या ज्या रात्रीच्या शिळ्या चपात्या आहेत त्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत. एकदम बारीक अशा फिरवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर तसेच शेंगदाणे पण लागणार आहेत. कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आपण बारीक कट करून घेणार आहोत. बघा आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आपण. आणि आपला जो कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आहे, आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहेत, ते आपण बारीक कट करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस ऑन करून गॅसला आपला तवा कढई ठेवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. 2 ते 3 पळ्या आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. आणि मोहरी थोडी तडतडली की मोहरीमध्ये आपण कढीपत्ता, जे त्याला आपण कडुनिंब म्हणतो किंवा गोडनिंब म्हणतो, तो जर आपण वापरला तरी चालेल. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी तो वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. नंतर आपण हिरवी मिरची घालणार आहे आणि हिरवी मिरची घातल्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहे, कारण शेंगदाणे तेलामध्ये छान होतात, त्याच्यामुळे आधीच टाकायचे शेंगदाणे टाकणार आहे. आणि आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची थोडी हलवून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. कांदा बारीक कट केलेला आहे आपण. आणि आपल्याला कांदा, टोमॅटो जे पण आपण घालणार आहे ते आपल्याला एकदम छान असं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. बघा कांदा घालून घेते मी पूर्ण. बघा पूर्ण कांदा घालून घेते मी. कांदा थोडा आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. कांदा 1 ते 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे, नंतर टोमॅटो घालायचा. बघा आता आपण टोमॅटो घालणार आहे इथं ह्याच्यामध्ये. टोमॅटो घातल्यावर पण आपल्याला छान ते तेलामध्ये होऊ द्यायचे आणि आपल्याला मधात त्याला परतवत राहायचं आहे. आणि आपल्याला मधात ते परतवत राहायचं आहे, कारण ते कढईला लागायला नको किंवा चिटकायला नको किंवा जळायला नको, त्याच्यामुळे आपल्याला ते हलवत राहायचं आहे छान होऊस तर. बघा छान झालं. थोडा कोथिंबीर पण टाकायचं तेलामध्ये आपल्याला, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. बघा छान करून घेते मी. आता झालं आहे आपलं, थोडंसं बाकी आहे थोडं. जेवढं तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही लाल तिखट आवडत असेल तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. मी इथे हिरवी मिरची घातली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा कलर येण्यासाठी पण घालू शकतो आपण लाल तिखट. बघा मी हळद टाकते थोडीशी आणि मीठ टाकून घेते चवीनुसार. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आपण चपात्यांमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं असतं, त्याच्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण हे कमी ठेवायचं. पण ऑलरेडी चपात्यामध्ये थोडंफार मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे आपण चपात्यांचं बारीक मिक्स करून घेतलं आहे मिक्सरमधून, ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित प्रकारे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. पूर्ण आपलं जे कांदा टोमॅटो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. बघा व्यवस्थित परतून घेते मी. बघा पूर्ण परतलं आहे मी. आणि जो आता आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतला होता तो पण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. पूर्ण कोथिंबीर टाकून परत मिक्स करायचं आहे थोडं. बघा छान झालं. बघा किती छान दिसतोय नाश्ता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा आपला नाश्ता रेडी आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो. एकदम चमचमीत आणि झमझमीत असा कमी वेळामध्ये बनणार आणि रात्रीच्या शिळ्या पोळ्या फेकून न देता त्याच्यापासून पौष्टिक आणि मुलांना पण आवडेल असा नाश्ता नक्की ट्राय करा. आणि कसं झाला मला कमेंट करून सांगा. आणि नाश्त्याची रेसिपी आवडल्यास मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान नाश्ता झाला आहे आपला. तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना किंवा घरच्यांना पण तुम्ही खायला देऊ शकता. एकदम छान आणि एकदम पौष्टिक असा नाश्ता आपला बनवून तयार आहे. थँक्यू.